श्री आनंद नायकी राची ढेरे. रामतीर्थांची आनंद नायकी. रामतीर्थाची ओढ. ज्ञानदेवांच्या अनुभव विश्वात असाधारण स्थान पावलेल्या या दोन देवी स्थानांशी आत्मिक नाते असणाऱ्या स्थानांच्या शोधयात्रा करण्याची ओढ माझ्या मनात निरंतरच दाटून राहिलेली असते. या ओढीपोटीच 1988च्या उत्तरार्धात मी रामतीर्थाला गेलो. त्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या अखेरीस सांगलीच्या डॉक्टर कुसुमताई कोटणीस यांच्याकडून मला निरोप आला की कुरुंदवाडच्या एका मंदिराच्या भिंतीत प्रसूतीची दृश्ये असलेली काही शिल्पे आहेत. तुमच्या दृष्टीने ती महत्त्वाची असल्यास प्रत्यक्ष जाऊन पाहावीत. हा निरोप मिळताच लज्जागौरी या ग्रंथातील सर्व विषय माझ्या मनात पुन्हा एकदा जागा झाला. त्याच प्रदेशात असलेले मी आजवर न पाहिलेले लज्जागौरीचे एक ठाणे याच वेळी पाहून यावे असा विचारही बळावला. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे माझे एक कन्नड भाषिक इतिहासप्रेमी स्नेही श्री रा कुलकर्णी यांनी काही वर्षापूर्वी केव्हा तरी गप्पांच्या ओघात मला सांगितले होते की अथणीजवळ रामतीर्थ नावाच्या क्षेत्रात लज्जागौरीचे एक वेगळ्या प्रकारचे शिल्प आहे. श्री कुलकर्णी यांनी रामतीर्थातील अप्रकाशित कन्नड शिलालेखांचे वाचन करण्याचा प्रयत्न चालविला होता. तसेच या क्षेत्राचे महात्म्य आणि त्यातील देवांच्या उपासनेशी निगडीत अशी कागदपत्रे मिळवून रामतीर्थाचा ऐतिहासिक दृष्टीने विस्तृत परिचय घडविण्याचाही त्यांचा संकल्प असल्याचे त्यांच्या बोलण्यात आले होते. त्यांनी संग्रहित केलेल्या साधनांच्या आधारे ते जेव्हा या क्षेत्राचा ऐतिहासिक परिचय घडवतील तेव्हा अभ्यासकांनी आजवर फारशा गांभीर्याने न पाहिलेल्या या क्षेत्राच्या पावित्र्य संभाराचा उलगडा करण्याचे महत्त्वाचे साधन आपल्या हाती पडेल अशी आशा आहे. अर्थात माझे कुतूहल केवळ लज्जागौरीच्या शिल्पापुरते रामतीर्थाच्या पावित्र्य संभारातील तिच्या स्थानाचा शोध घेण्यापुरतेच मर्यादित होते. कुरुंदवाडचे सुतिका शिल्प रामतीर्थातील लज्जागौरीचे शिल्प प्रत्यक्ष निरखण्याच्या हेतूने मी 1988च्या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केसरी संस्थेच्या सहयोगाने या ठिकाणी गेलो आणि लज्जागौरी या माझ्या ग्रंथातील प्रतिपाद्याची पुष्टी करणारी अद्भुत सृष्टी पाहून अक्षरशः हरखून गेलो. कुर्डीची मातृदेवता. कुरुंदवाडचे सुतिकाशिल्प पाहण्यापूर्वी मला अगदी अनावरपणे आठवण झाली ती अलीकडे गोमंतकात कुर्डी या ठिकाणी आढळलेल्या मातृदेवतेच्या मूर्तीची. गोव्याच्या पुरातन आणि पुराभिलेख विभागाचे संचालक डॉक्टर शिरोडकर यांनी वृत्तपत्रांत विस्तृत वार्ता देऊन आणि एक स्वतंत्र शोध निबंध प्रकाशित करून या मूर्तीचा जो परिचय घडवला आहे तो पाहता ती सद्यप्रसूता नग्न स्त्रीच्या रूपातील मातृदेवी आहे असे स्पष्ट दिसते. तिला त्यांनी लज्जागौरी म्हटले असले तरी ती लज्जागौरी या संज्ञेने परिचित झालेल्या प्रकारात मोडणारी मूर्ती नाही हे उघड आहे. खरे तर आता लज्जागौरीच्या उपासनेची प्राचीनता, तिच्या उपासनेशी निगडीत असलेली प्रत्येक सृष्टी, तिच्या उपासनेचा दक्षिणव्यापी विस्तार, तिच्या उपासनेची उद्दिष्टे आणि आजवर टिकून राहिलेले तिचे उपासना सातत्य यांविषयी संशोधकांना कुठलीही शंका राहिलेली नाही. तेव्हा एखादी लज्जागौरीची किंवा सुफलनाच्या उद्देशाशी निगडीत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या मातृदेवतेची आणखी एखादी मूर्ती आढळल्याच्या नोंदीने
या विषयाच्या आकलनात विशेष भर पडेल असे नाही. अशी मूर्ती ज्या ठिकाणी आढळात येईल त्या ठिकाणच्या पावित्र्य संभाराशी तिचा संबंध जर स्पष्ट होऊ शकला आणि तो संबंध उलगडून उकलून पाहताना जर धर्मेतिहासाची काही कोडी सुटू शकली तरच त्या मूर्तीच्या उपलब्धीला विशेष सार्थकता लाभेल. कुरुंदवाड रामतीर्थ या ठिकाणी जाताना माझ्यापुढे हेही एक आव्हान होते. कुरुंदवाडचा सुतिकापट्ट. कुरुंदवाडमध्ये प्रसूतीची दृश्ये असलेला शिल्पपट्ट ज्या मंदिराच्या भिंतीत आहे ते मंदिर शिवाचे असून कुरुंदवाडच्या कृष्णा पंचगंगा संगमावरील प्रख्यात घाटाच्या पायऱ्या चढून वर येताच समोरच्या या मंदिरात शिरता येते. या दगडी मंदिराचे आजचे बांधकाम जरी फारसे जुने नाही तरी ते बांधताना पूर्वीच्या बांधकामातील काही जुनी शिल्पे त्यात ढोबळ संगती राखून वापरलेली दिसतात. आज उभ्या असलेल्या मंदिराच्या बांधणीचा संबंध घोरपडे घराण्याशी जोडला जातो. हे घोरपडे घराणे सोंडूरचे असण्याची शक्यता अधिक आहे, कारण हे शिवाचे मंदिर असले तरी त्याचे नाव सुब्रमण्येश्वर असे आहे आणि सोंडूरचे घोरपडे हे शिवपुत्र मानला गेलेल्या सुब्रमण्याचे परम उपासक आहेत. या मंदिराच्या दर्शनी भागाच्या दोन्ही कोपऱ्यांत भिंतीत बाहेरून मध्यभागी बसवलेले काही शिल्पपट्ट आहेत. या शिल्पपट्ट्यात युद्धोन्मुख वीर, अश्वारूढ अश्वमुखी पुरुष, उभ्याने दधिमंथन करणारी स्त्री, मैथुन रथ युगुल अशी काही दृश्ये कोरलेली दिसतात. आसन्न प्रसवास स्त्री सुतिका कक्षात दाखल झाल्यापासून प्रसूत होईपर्यंत त्या अवस्थांतून जाते. त्या अनेक अवस्था शिल्पांकित केलेला शिल्पपट्ट मंदिराच्या डाव्या दर्शनी भागाच्या कोपऱ्यातील भिंतीत आहे. प्रसवशील स्त्रीचे एक काष्ठशिल्प यापूर्वी दक्षिण भारतात उपलब्ध झालेले असून मध्य प्रदेशात छपरी येथील मंदिराच्या भिंतीवर एक शिलाशिल्पही अस्तित्वात आहे. परंतु प्रसवाच्या प्रक्रियेतील अनेक अवस्था शिल्पांकित झाल्याचे मला तरी आजवर माहीत नव्हते. ज्या मंदिरावर हे शिल्प आहे ते मंदिर सुब्रमण्येश्वराचे आहे आणि मंदिराच्या एका स्तंभावर तसेच सभामंडपातील उजव्या कोपऱ्यात शेंदुराने दवरलेला नाग आहे. नाग हे सुब्रमण्याचे प्रमुख आणि प्रभावी रूप समजले जाते. तो संतानदाता आदिपुरुष आहे. अपत्य संभवाशी निगडीत असलेला हा सुतिकापट्ट सुब्रमण्येश्वराच्या आणि सुब्रमण्याच्या मंदिरात आढळावा हे आपल्या श्रद्धा परंपरेशी सुसंगतच आहे. रामतीर्थ एक शैव क्षेत्र. कुरुंदवाडच्या या शिल्पपट्टाचे महत्त्व सुफलनाच्या दृष्टीने चालणाऱ्या उपासना सरणीत एकेकाळी विशेष असले पाहिजे असा विचार मनात रेंगाळला असतानाच मी रामतीर्थातील लज्जागौरीच्या दर्शनासाठी मार्गस्थ झालो. रामतीर्थ हे शैवक्षेत्र बेळगाव जिल्ह्यात मिरज विजापूर मार्गावर अथणी या तालुक्याच्या गावापासून डावीकडे सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. अथणीपासून ककमरी या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ककमरीच्या अलीकडे 3 किलोमीटर अंतरावरून डावीकडे म्हणजे उत्तरकडे वळायचे आणि 3-4 किलोमीटर अंतर तोडायचे म्हणजे आपण रामतीर्थात पोहोचतो. इथला मंदिर समूह पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या 3 बाजूंच्या प्राकार भिंतींनी बंदिस्त आहे आणि उत्तरेकडील बाजूला असलेला टेकाडासारखा उंच खडक
खोदून काढलेला आहे. आपण पूर्वेकडील प्रवेशद्वाराने प्रशस्त प्राकारात पाऊल ठेवताच समोरच दृष्टीपथात येते ते रामेश्वराचे मंदिर. रामेश्वर हा या क्षेत्राचा अधिष्ठाता देव. स्थापत्य आणि मूर्तिशिल्प या दोन्ही दृष्टींनी सुंदर असलेले हे मंदिर 9-10 शतकांपूर्वीचे आहे. कल्याणीच्या, चालुक्यांच्या आणि कलचुरींच्या काळात रामेश्वराचे हे वैभव थाटले गेले. पाशुपत शैव संप्रदायाच्या आचार्यांच्या नेतृत्वाने इथे नित्य नैमित्तिक उपासनेबरोबरच विद्यादानाचे केंद्र उभे राहिले. इथे जे 8-10 कोरीव लेख आहेत त्यातले काही झिजून गेले आहेत, तर काही अजून वाचलेच गेले नाहीत. जे 2 कन्नड कोरीव लेख संशोधकांनी पूर्वी वाचून प्रकाशित केले आहे, त्यावरून या स्थानाचे अंतर्बाह्य वैभव वाढवणाऱ्या राज्यकर्त्यांची आणि शैव आचार्यांची काही माहिती आपल्याला मिळू शकते. रामेश्वराच्या प्राकारात पाऊल ठेवताच आपल्या उजव्या हाताच्या कोपऱ्यात गोमटेश्वराच्या उत्तुंगतेची आठवण देणारी एक उंचच उंच सुंदर बांधणीची दीपमाळ दिसते. या दीपमाळेवरील प्रत्येक दीपस्थान मयुराच्या शिल्पाने सजलेले आहे. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री किंवा दिवाळीतल्या रात्री जेव्हा हे सारे मयूर आपल्या पाठीवर दिवे पाजळून मिरवत असतील, तेव्हा साऱ्या आसमंताच्या दृष्टीची धणी पुरत असेल. या दीपमाळेजवळच्या ओवरीत मयूरवाहन सुब्रह्मण्य आहे आणि तोरीही त्याच्या द्वारपट्टीवर आजच्या भक्तांनी भैरवनाथ अशी त्याची ओळख लिहून ठेवलेली आहे. उत्तरेकडच्या ओवऱ्यांपैकी एका ओवरीत अनेक नागशिला आहेत. या प्राकारात प्रत्यक्ष रामेश्वराचे मंदिर मात्र उत्तरेकडील उंच खडक वरपासून समतल भूमीपर्यंत तोडूनच बांधलेले आहे. त्यामुळे मोकळ्या प्राकारात उत्तरेकडे काही ओवऱ्या असल्या तरी पुढे मात्र तोडलेल्या खडकाची अभंग भिंत आहे. दक्षिणेकडे मात्र प्राकार भिंतीला लागून मागेपर्यंत ओवऱ्या असल्या तरी पुढे मात्र तोडलेल्या खडकाची अभंग भिंत आहे. दक्षिणेकडे मात्र प्राकार भिंतीला लागून मागपर्यंत ओवऱ्या आहेत आणि त्यांत नृसिंहादी देवता विराजमान झालेल्या आहेत. खुद्द रामेश्वराच्या मंदिरात मंडपातील डाव्या उजव्या भागांत असलेल्या गर्भगृहांत ब्रह्मा आणि विष्णू यांची स्मृती जागवणारी शिवलिंगे आहेत. हा मंडप ओलांडून गेल्यानंतर समोर पूर्वाभिमुख रामेश्वर आहे. तो इथे स्वयंभू रामेश्वर या नावाने प्रख्यात आहे. संस्कृत व मराठी स्थळ पुराण अनेक शतकांपूर्वी संभवतः 11व्या-12व्या शतकात या क्षेत्राचे एक स्थळ पुराण संस्कृत भाषेत रचले गेले आहे. हे श्री शैव महापुराणातील त्रिकोटक रुद्रसंहितांतर्गत श्री स्वयंभू रामेश्वर महात्म्य कहोल ऋषी आणि दाशरथी राम यांच्या संवादातून ग्रंथित केलेले आहे. कहोल ऋषी हे ऋषींचे नाव रामतीर्थाजवळील कोहळ्ळी या गावाच्या नावाशी निगडीत आहे. या संस्कृत महात्म्यावरून 6 दशकांपूर्वी 1940 मध्ये जनतेचे रामेश्वर भक्त श्री गोविंदराव कुलकर्णी यांच्या सहकार्याने श्री अनंतराव देशपांडे या संस्कृतज्ञ शिक्षकांनी मराठी ओवीबद्ध महात्म्य रचलेले आहे. श्री गोविंदराव कुलकर्णी यांचे वयस्कर पुत्र श्री राजाराम गोविंद कुलकर्णी यांच्या सौजन्याने मला या महात्म्याची प्रत करून घेता आली. या महात्म्यात इथल्या
शैव आदी देवतांचा आणि तीर्थस्थानांचा महिमा रूढ करणाऱ्या अनेक कथा प्रथित केलेल्या आहेत. या महात्म्यानुसार रामेश्वराचे मूळ नाव ओंकारेश्वर असे होते आणि दाशरथी रामाच्या भक्तीसाठी त्याने रामेश्वर हे नाव धारण केले. सीताहरणानंतर विकल मनस्थितीत भ्रमण करीत असताना श्रीरामाला कोहोल ऋषींनी या स्थानाचा महिमा सांगितला. कोहोल ऋषींच्या मार्गदर्शनानुसार रामाने इथल्या शिवाची कृपा संपादन करून रावणाचा वध केला आणि सीतेसह तो अयोध्येस सुखाने परतला. अशी रामेश्वर आणि रामतीर्थ या नावाची स्पष्टीकरण कथा या महात्म्यात आहे. मातृकोशाचे प्रतीक स्वयंभू रामेश्वराचे दर्शन घेऊन प्राकारात त्याच्या मंदिराच्या मागे म्हणजे पश्चिमेकडे जाऊ लागताच आणखी एक प्राकारद्वार समोर दिसते. त्या द्वाराच्या माथ्यावर श्री आनंद नाईकीचे मंदिर अशी अक्षरे पाहताच माझी दर्शनोत्कंठा कमालीची वाढली. आनंद नाईकी हे शिवप्रियेचे नाव माझ्या मनात अनंत पूर्वस्मृतींचा कल्लोळ उठवीत राहिले आणि काहीतरी विशेष रहस्य उकलते आहे अशी धुसर जाणीव जागी होऊ लागली. कुठून आले असेल आनंद नाईकी हे नाव? कुणा अज्ञात प्रतिभावंताला हे शिवप्रियेचे नाव जेव्हा सुचले असेल त्या क्षणी त्याची प्रतिभा कोणत्या सांस्कृतिक स्मरणांना स्पर्श करून गेली असेल असे काही गूढ प्रश्न, काही धुसर उत्तरे मनात जागलेली असतानाच मी जेव्हा आनंद नाईकेच्या दक्षिणाभिमुख मंदिरात प्रवेश केला तेव्हा हे सारे गूढ प्रश्न आणि ती धुसर उत्तरे एका विलक्षण विराट अनुभवात लय पावत गेली. ते मंदिर रूढ अर्थाने मंदिर नव्हतेच. स्थळ पुराणात ज्याला आनंदाचल या नावाने उल्लेखिले आहे त्या उंच खडकाचा आनंदाचलाचा गाभा कोरून सिद्ध केलेली ती एक गुहा होती आणि तिचा दर्शनी भाग फक्त बांधून काढला होता. आत प्रवेशण्यापुरते एक लहानसे द्वार राखून बांधून काढला होता. त्या लहानशा द्वारातून ओणवून आत पाऊल ठेवताच समोर आनंद नाईकीचे चतुर्भुज ध्यान दृष्टीपुढे उभे ठाकले. हाती खडक, खेटक, गदा आणि पात्र धारण केलेली आजची मूर्ती ही 1983-84च्या सुमारास नव्याने प्रतिष्ठित केलेली आहे आणि जुनी भग्न मूर्ती त्यावेळी पाप नाशन तीर्थात विसर्जित केली आहे असे माझ्याबरोबर असलेल्या श्री शेषाप्पा पुजाऱ्यांनी सांगितले. रामतीर्थांच्या स्थळ पुराणात मात्र चंद्रकोटी सुशीतल शूलखेट असी कपाळ हस्तपल्लवी शोभाळ पितांबर धर जे हे देवीचे ध्यान वर्णिलेले आहे. आज दृष्टीसमोर विराजमान झालेले ध्यान अन स्थळ पुराणात वर्णिलेले ध्यान ही दोन्ही तशी आनंद नाईकी या नितांत सुंदर केवळ आनंदघन अशा नावाशी संवादी नाहीत हे मला तात्काळ जाणवले. या जाणीवेसरशी दृष्टीसमोरची मूर्ती धुसर होत गेली आणि ज्या गृहारूप गाभाऱ्यात मी उभा होतो, माझ्या सर्व अस्तित्वाचा संकोच करून उभा होतो, तो गाभारा मी मुद्दाम कोरून काढलेली गुहा हीच आनंद नाईकीची मूर्ती आहे अशी विलक्षण संवेदना माझ्या अंतर्मनातून उसळली. स्थूल दृष्टीच्या उपासकांना नित्य पूजोपचार करता यावेत यासाठी जरी देवीची चतुर्भुज सायुध सालंकृत मूर्ती कल्पिलेली असली तरी ती मूर्ती ज्या गुहेत प्रतिष्ठित केलेली आहे ते गुहाशिल्प हेच त्या आनंद नाईकीचे मूल ध्यान आहे. तोच तिचा
आदी विग्रह आहे असा प्रत्यय माझ्या मनाच्या तळातून वर आला. अगदी मलाही नकळत वर आला. या प्रत्ययासरशी माझ्या स्थूल अस्तित्वाचे विसर्जन झाले आणि त्या जागी जाणीवेचा स्पंद लाभलेले एक तेजोमय गर्भरूप महामातेच्या उदरात विसावले आहे असा रोमांचकारी अनुभव तरळत राहिला. या गुहारूप गाभाऱ्याच्या मागच्या अंगाला पुन्हा एक अरुंद विवर कोरलेले आहे. सुमारे 2 मीटर आतपर्यंत गेलेले त्याच्या आतल्या टोकाला पुन्हा उजवीकडे तोंड दिसते आहे. आतला प्रकाश सूचित करणारे एका गुहेतून दुसऱ्या गुहेतल्या अवकाशाकडे जाणारी ती विवरवाट निरखीत असतानाच शोशाप्पा पुजारी म्हणाले, या विवरवाटेतूनच स्वयंभू रामेश्वर इथे प्रकट झाले. शेषाप्पांचे हे विधान कानी पडताच माझे सर्वांग शहारले. पुन्हा पुन्हा शवरूप बनणाऱ्या आपल्या लीला सहचराचा गर्भ उदरी वाहून त्याला आपल्या चैतन्य स्पर्शाने शिवतत्व देणारी अन त्याचे आनंद निधान बनणारी ही आनंद नायकी या क्षणी मलाही आपल्या उदरी वागवीत आहे या जाणीवेने माझे तनमन फुलून आले. क्षणभर का होईना पण मला असे वाटले की आपण हिरण्य गर्भसंभूत आहोत. आपले क्षुद्रत्व संहारून दिव्य पुनर्जन्म मिळविण्यासाठी, द्विजत्व प्राप्त करण्यासाठी शूद्रकुलीन राज्यकर्ते ज्याप्रमाणे सुवर्णकुंभात विधीपूर्वक गर्भरूप पाहून त्यातून बाहेर येत असत, त्याप्रमाणेच मी महामातेच्या गर्भाशयातून बाहेर आलो. मग नकळतच एक धन्यतेचा भाव आतून प्रकट झाला. हे हिरण्यगर्भा, पूर्वी मातेच्या गर्भातून जन्म पावलेला मी मर्त्यधर्मा होतो. आता मी तुझ्या गर्भातून जन्म पावल्यामुळे दिव्य जन्मा झालो आहे, द्विजत्व पावलो आहे. प्रिया आणि माता ही आनंद नायकी जशी शिवप्रिया आहे तशीच ती शिवासह साऱ्या विश्वाची जननी आहे. शिवप्रिया असूनही ती शिवाची माता आहे. या विलक्षण दिव्य सत्याचा अनुभव हे गृहशिल्प घडवीत आहे. ज्या उपासकाने या दिव्य सत्याचा अनुभव घेतला अन तो विराट अनुभव या गृहशिल्पातून साकार करविला, तो उपासक निश्चितच महाकवी असला पाहिजे. या पातळीवरची संवेदनशीलता केवळ महाकवीच्या ठाईच नांदू शकते. प्रियेत मातृत्वाचा अनुभव घेणारी ही संवेदनशीलता इथल्या गृहशिल्पातून प्रकटलेली पाहताना मला अगदी सहज स्मरण झाले ते कविवर कुसुमाग्रजांचे. निर्मितीच्या उष्यकाली अगणित नक्षत्रांनी गजबजलेले हे विश्व एखाद्या विराट सहस्त्रदल कमलपुष्पासारखे रौपरंगाचे संगीत शोधत वरती आलेले जसे त्यांच्या अभिजात काव्यप्रतिभेने जाणले आहे, त्याचप्रमाणे स्त्रीच्या अंतःकरणात चिरंतन मातृत्वाचा अंश असतो. ती कोणत्याही नात्याने बांधलेली असली तरी हे भावसत्यही त्यांच्या काव्यात्म नाट्यप्रतिभेने अत्यंत उत्कटतेने अनुभवले आहे. प्रिया जर प्रणयाच्या द्वारा सृष्टीच्या आदिरहस्याची प्रतीती घडवीत असेल तर तिच्या प्रणयातून अगदी अटळपणाने वत्सल मातृत्वाचीही उत्कट प्रतीती घडेलच घडेल. हे सत्य कुसुमाग्रजांच्या काव्यनाटकांतून एकाधिक वेळी प्रकटले आहे. दुनियेचे कायदे न मानणारी ही नात्यांची मोडणी जोडणी कवीवर कुसुमाग्रजांनी अन नाट्याचार्य शिरवाडकरांनी आपल्या काव्यनाटकातून अशा सामर्थ्याने मांडली आहे की तिची विलक्षणता तुम्ही सहजपणे स्वीकारावी. भारतीय परंपरेत
प्रियातत्वाचा परमादर्श ठरलेल्या राधेचे महिम्न स्तोत्र गाताना कुसुमाग्रजांनी जसे तिला त्रिकाला बाधित पुरुष मनातील युगयात्रिक आकांक्षा म्हणून यथार्थतेने गौरवले आहे, तसेच तिच्या सान्निध्यातील इंद्रिय अनुभव, प्रणयात मातृत्व मिलाफलेला पुरंद्र ओठांचा स्पर्शोत्सव अशा उन्मद शब्दांत व्यक्त केला आहे. प्रेमास्पद विषयांचे स्मरण करताना ते जेव्हा राधेच्या वत्सल स्तनांवर प्रेम करावं असे म्हणतात, तेव्हाही त्यांना प्रियेतल्या चिरंतन मातृत्वाचेच भान घडवायचे असते. एकाच वेळी प्रणयाची आरक्तता अन वात्सल्याची शुभ्रता, प्रियेच्या संगतीत अनुभवणारी ही संवेदनशीलता त्या 1000 वर्षापूर्वीच्या शैव आचार्यांच्या प्रतिभेतून जशी प्रत्ययास येते, तशीच ती आज रसिकांच्या प्रेमादराला पात्र ठरलेल्या एका मराठी महाकवीच्या प्रतिभेतूनही प्रत्ययाला यावी, याचा मला एक विशेष आनंद होतो आहे. दोघांचा अनुभव एकच आहे, अभिव्यक्तीचे माध्यम भिन्न आहे. त्या काळच्या शैवाचार्याने आपला दिव्यानुभव काळ्या कातळाच्या गाभ्यात पाहिला, तर आजच्या महाकवीने तो शब्दांतून अभिव्यक्त केला. आनंद नायकीच्या गाभाऱ्यातून बाहेर पडताना आपली जाणीव नेणिवेतल्या अशा दिव्यात्म स्तरांना स्पर्श करीत राहते की ज्यांचे नेमके दर्शन तुम्हाला शब्दातून घडवता येणार नाही. शब्द कितीही वापरले तरी शब्दांच्या पलीकडे राहणारा तो असीम अनुभव निशब्दातूनच ज्याचा त्याने चाखायचा आहे. नामरूपाचे आगळेपण. नामरूपाचे आगळेपण. आनंद नायकीचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर स्वयंभू रामेश्वराच्या प्रभुत्वाने विस्तारलेल्या इथल्या सर्व पावित्र्य संभाराचे निरीक्षण करीत करीत मी जेव्हा प्राकाराच्या बाहेर आलो, तेव्हा आनंद नायकीचे गर्भगूढ पुन्हा एकदा मला खुणावत राहिले. इथे या शिवप्रियेला आनंद नायकी हे नाव का कुणी दिले? इथला पावित्र्य संभार ज्यांच्या नेतृत्वाने उभा राहिला आणि ज्यांनी आपल्या ज्ञानतपादींच्या बळावर लोकश्रद्धांच्या उन्नयनासाठी राजसत्तेची समृद्धी खेचून आणली, त्या शैव आचार्यांनी इथला कठीण प्रस्तर फोडून दूर केला आणि शिवासाठी एक शिल्पसुंदर भव्य मंदिर उभे केले. हे आपण पाहतोच आहोत. मग त्यांनी शक्तीसाठी शिवप्रिया आनंद नायकीसाठी तसेच सुंदर मंदिर न उभारता तिच्या नावाने आतल्या विवरवाटेसह एक गृहशिल्प का करून काढले? आपल्या उपास्याचे मंदिर उभारणे आणि त्या मंदिरात नामरूपांचा संवाद साधणारे मूर्तिशिल्प सुप्रतिष्ठित करणे ही रूढ श्रद्धासरणी दूर सारून त्यांनी गृहशिल्पाच्या द्वारा हा गूढ मातृकोश का निर्माण केला? रामतीर्थांच्या पावित्र्य संभारातले आनंद नायिकेच्या नामरूपाचे हे आगळेपण नुसता आनंद देऊन थांबले नाही, तर स्पष्टीकरणही मागत राहिले. वडाखालची लक्ष्मी. मी पुण्याहून रामतीर्थाकडे निघालो तेव्हा माझ्या मनात इथल्या स्थापत्याचे अथवा मूर्तिशिल्पांचे सौंदर्य निराखण्याची ओढ नव्हती. इथले शिलालेख वाचण्याची उत्कंठा नव्हती. ज्या राज्यकर्त्यांनी हा पावित्र्य संभार उभारण्यासाठी आणि राखण्यासाठी उदंड दाने महादाने दिली, त्यांच्या धर्मश्रद्धांचा ओघ घेण्याची इच्छा नव्हती, किंवा ज्या पाशुपत शैव आचार्यांनी
हे श्रद्धा केंद्र वैभवाप्रत नेले. त्यांच्या परंपरेचे दुवे जुळवण्याची निकडही माझ्या मनात नव्हती. हे सर्व समजले तर मला हवे होते पण ते माझ्या मुख्य कुतूहलाच्या अनुषंगानेच सार्थकता पावणार होते. रामतीर्थात लज्जागौरीचे एक शिल्प आहे असे समजल्यामुळेच मी रामतीर्थाच्या यात्रेची योजना केली होती. आज रामतीर्थाचा मुख्य अधिष्ठाता होऊन राहिलेल्या स्वयंभू रामेश्वराचे दर्शन मला घडले. त्याच्या परिवारातील अन्य नृसिंहादी देवतांचेही दर्शन घडले. आनंद नायकीच्या गुहेतील गूढता मी अनुभवली. तिचे नामरूप आकळण्याच्या मानस प्रक्रियेतून लज्जागौरीचे स्मरण अधिकाधिक उत्कट होत गेले. परंतु या मंदिर प्राकाराच्या बाहेर पडेपर्यंत लज्जागौरी विषयी काहीच कळू शकले नाही. शेषाप्पा पुजाऱ्यांना मी तिच्याविषयी नाना प्रकारांनी प्रश्न विचारून पाहिले. तिच्या ध्यानाचे वर्णन त्यांना ऐकवले. दक्षिणेत तिच्या अनेक नावांनी ओळखली पूजिली जाते ती नावे त्यांना सांगून झाली. परंतु तरीही त्यांनी लज्जागौरीच्या मूर्तीविषयी काही सांगितले नाही. मुद्दाम सांगितले नाही असे नव्हे, पण रामतीर्थाच्या पावित्र्य संभारात जिला कुठलेच लक्षणीय स्थान उरलेले नाही तिच्याविषयी मी एवढ्या दूरवरून आलेला एक शिक्षित यात्रिक विचारित असेल हेच त्यांच्या ध्यानी आले नाही. लज्जागौरीचे ठाणे न पाहताच परतावे लागणार या कल्पनेने मी निराश झालो होतो. रामतीर्थातील एक वयोवृद्ध क्षेत्रोपाध्याय श्री बाळ दीक्षित इनामदार या क्षेत्राविषयी विशेष माहिती देऊ शकतील असे शेषाप्पांनी सांगितले होते. परंतु ते त्या दिवशी परगावी गेले होते. मी अगदी हताश मनस्थितीत वाहनाकडे वळू लागलो. तोच समोरून डोक्यावर मोळी घेऊन आलेले एक तरुण गृहस्थ दिसले. शेषाप्पांनी सांगितले की हे बाळ दीक्षितांचे चिरंजीव शामराव यांना भेटा. मी त्यांना हाताने खूण करून बोलावले. जवळच्या पारावर डोक्यावरची मोळी टाकून ते माझ्याकडे आले. खूप भरभरून मोकळेपणाने बोलत राहिले. त्यांना मी लज्जागौरी या माझ्या पुस्तकातील देवीची छायाचित्र दाखवली अन विचारले की रामतीर्थात अशा देवीचे एक ठाणे आहे असे मी ऐकले. ती कुठे आहे? इथं आल्या क्षणापासून मी तिचा शोध घेतोय, पण तिच्याविषयी कोणीच काही सांगत नाही. माझ्या या प्रश्नानंतर शामराव इनामदार शेषाप्पांकडे वळून म्हणाले, अहो, यांना वडाखालची लक्ष्मी पाहायचीय, चला तिकडे. मग आम्ही सर्वजण लगेच तिकडे गेलो. ज्या वाटेने आमचे वाहन गावात आले होते त्याच वाटेवर गावापासून 1 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेलाच क्षुद्रगाम देवतेच्या मंदिरासारखे असणारे एक लहानसे सुमारे 8 बाय 8 फुटांचे ओबडधोबड मंदिर होते. जवळ एक मोठा वड आणि कडुनिंब. सुमारे 3 फूट उंचीच्या चौथऱ्याच्या मध्यभागी हे देवीचे मंदिर आहे. चौथऱ्याच्या पायऱ्याशीच आपल्या उजव्या हाताला एक नागयुगलाचे शिल्प चौथऱ्याला टेकून उभे केलेले दिसले. मंदिराचे प्रवेशद्वार खिडकीसारखे अगदी लहान आहे. द्वारातून ओणवून आत प्रवेश केला तेव्हा समोरच्या भिंतीशी एक उठावाचे शिल्प दिसले. जागोजाग हळद कुंकू लावलेले हे शिल्प जेव्हा मी निरखू लागलो तेव्हा माझ्या आनंदाला सीमा राहिली नाही. लज्जागौरीची आजवर जी शिल्पे उपलब्ध झालेली आहेत त्यात हे शिल्प अपूर्व आहे, अभिनव आहे. प्रतिकात्मकतेच्या
दृष्टीने विचार करता कमालीचे काव्यात्म आहे. ती इथे लक्ष्मी या शोभन नावाने नांदते आहे, परंतु मंदिराचे अथवा उपासनेचे कोणतेच वैभव तिच्या वाट्याला आलेले दिसत नाही. आनंद नायकी या सुंदर नावाने आणि समृद्ध स्वयंभू रामेश्वराच्या साथीने तिचेच एक रूप नित्य नैमित्तिक उपासनेची श्रीमंती अनुभवित असताना या लक्ष्मीला अशा अलक्षित अवस्थेत का नांदावे लागले आहे? लज्जा गौरीचे ते प्रतीकशिल्प ज्या अज्ञात प्रतिभावंताच्या श्रद्धेतून उमलले आहे किंवा अन्य संदर्भात कोरले गेलेले हे शिल्प लज्जा गौरीचे पर्यायी रूप म्हणून इथे ज्याने प्रतिष्ठित केले आहे त्याच्या प्रतिभेचा गौरव मनात दाटून येत असताना मी तिच्या अपेक्षेची जाणीव टाळू शकलो नाही. स्थूल नग्नता टाळणारे प्रतीकशिल्प. स्थूल नग्नता टाळणारे प्रतीकशिल्प या देवीची आजवर जी शिल्पे उपलब्ध झालेली आहेत ती सर्व स्त्री रूपातील आहे. संगमोत्सुक अवस्थेतील स्त्री, कधी नाभीपर्यंतचाच देह असलेली, तर कधी स्कंधापर्यंत देह असलेली, शिरोभागी शिराऐवजी कमळ, कधी दोन्ही हातातही कमळे, कधी शिळेच्या चारी कोपऱ्यात कमळे कोरलेली ज्या मूर्ती पूर्ण स्त्रीच्या म्हणजे शिरोयुक्त स्त्रीच्या उपलब्ध झालेल्या आहेत त्या मूर्तीतही प्राधान्याने प्रदर्शित केलेले आहे ते सर्जनेंद्रिय. ज्या मूर्ती स्कंदापर्यंतचा देह दाखवणाऱ्या आहेत त्यात सर्जनाच्या इंद्रियांबरोबरच पोषणाची इंद्रियेही उठावदारपणे प्रदर्शित केलेली आहेत. म्हणजेच ही सुफलनाची अन सुपोषणाची देवी आहे, जगाची जननी आहे, महामाता आहे. हिच्या कृपेने आपली कुस उजवेल या श्रद्धेने स्त्रिया तिच्या सर्जक इंद्रियाची मनोभावे पूजा करतात आणि जन्मलेली बाळे राखण्यासाठी तिची करुणा भागतात. पर्यायी शिल्पाची प्रतिकात्मता. परंपरेकडे चिकित्सा बुद्धीने आणि नव्या सांस्कृतिक संकेतांच्या प्रकाशात पाहणाऱ्या आपल्या आजच्या दृष्टीला ही अशी शिल्पे ओंगळ वाटतात. त्यांची उपासना गर्हणीय वाटते. त्यामागचा भाव आदिमातृत्वाकडे संकेत करणारा असला तरी आपण त्याचा गांभीर्याने विचार करण्याच्या मनस्थितीत येऊ शकत नाही. परंपराशील समाजातही जे प्रतिष्ठित परिणत धर्मव्यूहाचे नेतृत्व करीत असतात त्यांनाही उपासनेचे हे स्वरूप रुचत नसले, पण जनसामान्यांतील त्याची लोकप्रियता मात्र त्यांना नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत उन्नत धर्माच्या नेत्यांनी लोकधर्मात हेतुतः प्रयत्नपूर्वक परिवर्तने घडवण्याचा क्रम चालू ठेवलेला दिसतो. रामतीर्थातील लज्जा गौरीच्या उपासनेची असाधारण लोकप्रियता उपयोगात आणून त्यांनी आनंद नायकीचे अन तिच्या लीला सहचराचे वैभव संपन्न उपासना केंद्र इथे उभे केले आणि तिच्यातूनच उभ्या राहिलेल्या वैभवापुढे तिला गौणत्व स्वीकारायला लावून
तिचे मूळचे आदर्शनीय वाटणारे स्त्रीरूप मूळ रूपाचे सादृश्य जाणवेल अशा एका सुंदर प्रतीकात परिवर्तित केले. हे प्रतीकशिल्प अर्थातच मूळ मूर्तीच्या आशयाचेच सूचन घडवणारे आहे. तेर, नेवासे, भोकरदन इत्यादी ठिकाणी उत्खननातून उपलब्ध झालेली जयराम स्वामींचे वडगाव आणि सिद्धनकोट्टे कर्नाटक या ठिकाणी उपासना सातत्याचे भाग्य लाभलेली जी प्राचीन लज्जागौरी शिल्पे आहेत त्यांतील सुफलनाची प्रतिकात्मता स्पष्ट जाणवत असली तरी ती शिल्पे सफाईदार नाहीत, कलादृष्ट्या सुघड सुंदर नाहीत. परंतु जिथे उन्नत धर्माच्या नेत्यांनी तिच्या लोकप्रिय उपासना केंद्रांतून नवी समृद्ध भक्ती केंद्रे उभे केली तिथे त्यांनी मूळच्या लोकधर्मी शैलीतील मूर्तीच्या जागी नवी सुघड सुंदर शिल्पे प्रतिष्ठित केली. बदामी आणि आलमपूर येथील लज्जागौरी शिल्पे अशी देखणी आहेत. महाकूटच्या शिवमंदिरातील शिल्पही तेवढेच सुंदर होते, परंतु आज ते उपेक्षेमुळे छिन्नभिन्न झालेले आहे. रामतीर्थातही शैवाचार्यांनी नवा पावित्र्य व्यूह मांडताना तिथल्या मूळ मूर्तीच्या जागी हे नवे शिल्प घडवलेले दिसते किंवा अन्य संदर्भात कोरलेल्या एखाद्या तयार शिल्पाची इथे प्रतिष्ठापना केलेली दिसते. पण हे शिल्प सुघड सुंदर आहे एवढेच याचे वैशिष्ट्य नाही. लज्जागौरीच्या चिरपरिचित शिल्पात जी स्थूल नग्नता असते, स्त्री रूपातील देवीच्या सर्जनेंद्रियाचे जे भडक वाटणारे प्रदर्शन असते ते पूर्णपणे टाळण्याच्या निश्चयातून हे प्रतीकशिल्प घडवले वा इथे आणून ठेवले आहे. यात मूळच्या नग्नतेचे सूचन असले तरी ते हळुवार काव्यात्मतेने कमालीच्या कलात्मक दृष्टीने घडवलेले आहे. हे शिल्प घडवताना अथवा तयार शिल्प वापरताना त्याच्या संकल्पाच्या दृष्टीपुढे लज्जागौरीची शिरोविहीन योनी स्तनमूर्तीच आहे हे रहस्यवेधी दृष्टी राबलेल्या जाणकारांच्या तत्काळ ध्यानी येऊ शकेल. सुमारे 2.5 फूट उंच आणि 2 फूट रुंद अशा सपाट शिळेवर उठावाच्या जाड रेषांच्या द्वारा हे प्रतीकशिल्प निर्माण केलेले आहे. देवीचे नाभिस्थान अष्टदल कमलाच्या स्वरूपात रेखांकित केलेले असून तळाशी सर्जनेंद्रियाचे सूचन घडवणारा 3 पाकळ्यांचा अर्धकमळाचा त्रिकोण आहे. माथ्यावर शिरोविहीनता स्पष्ट करणारी खंडित कंठाची आडवी रेषा आणि या रेषेच्या दोन्ही टोकांपासून दोन्हीकडे तिपेडी जाड रेषांच्या द्वारा बाजूला घेतलेल्या दोन्ही पायांच्या पावलांपर्यंतचा देहप्रांत वेलबुट्टीच्या सुंदर महिरपीप्रमाणे रेखाटला आहे. त्या आदिमातेच्या सर्जक इंद्रियांना कमल रूपात केंद्रस्थानी चित्रित करून त्या कमळांभोवती तिच्या सुघड देहाची महिरप सुकोमल वेलींच्या वर्तुळ वक्रतेने मांडणारा अशा मांडणीची संकल्पना बाळगणारा उपासक निसंशय समृद्ध सुसंस्कृत अभिरुची आणि अव्वल दर्जाची प्रतिभा लाभलेला कलावंत असला पाहिजे. लज्जागौरीच्या शिरोविहीन स्थिर रूप मूर्तींमध्ये ज्याप्रमाणे तिच्या वर उचललेल्या दोन्ही हातात कमळे अथवा कमळकळ्या दाखविलेल्या असतात त्याप्रमाणे या प्रतीकशिल्पातही दोन्ही स्कंधांवर वळणदारपणे 4 कमळकळ्या लांबलचक देठांचा जुडगा बांधलेल्या स्वरूपात रेखांकित केलेल्या आहेत. या आणि बांधलेल्या भागाच्या खाली ते देठ एकत्रितपणे महिरपीशी
संवादी वळण घेऊन खालपर्यंत आलेले आहेत. आणखी विशेष म्हणजे या 4 कमळकळ्यांपैकी एक कळी शंखाच्या आकारात कोरलेली आहे, किंवा आपण असे म्हणूया की देवीच्या स्कंदाकडील भागात ज्या कमळकळ्या दाखवलेल्या आहेत त्यांमध्ये दोन्हीकडे एक शंख देठासह असलेल्या कमळकळीसारखा रेखांकित केलेला आहे. या देवीचा डावीकडील शिल्पांकनाचा काही भाग फुटून झिजून गेलेला असूनही मध्यातही एक मोठी आडवी भेग पडली आहे. मध्यभागीचे नाभी कमळ, तळाकडील सर्जनेंद्रियाचे अर्धकमळ आणि स्कंदाकडील कमळकळ्या यांतून ही देवी कमल रूपिणी कमला असल्याचे स्पष्टच आहे. या शिल्पाच्या संकल्पकाने तिचे कमल स्वरूप ध्यानी घेऊन तिला विष्णू सापेक्ष कमला मानले, विष्णू पत्नी लक्ष्मी मानले आणि तिचे वैष्णवत्व पक्के करण्यासाठी तिच्या स्कंधांवर कमलकलिका रूप शंखांची योजना केली. स्थळ पुराणातील लक्ष्मीकथा लज्जा गौरीला या ठाण्यात प्रारंभी तिचे मूळचे उपासक कोणत्या नावाने संबोधित असतील ते समजून घ्यायला आज तरी एकही साधन उपलब्ध नाही. आज ती वडाखालची लक्ष्मी म्हणून ओळखली जाते. तिच्या परिवर्तित रूपातून तिची मूळ प्रकृती स्पष्टपणे सूचित होत असली तरी शंख सान्निध्याची योजना करून किंवा तयार पर्यायी शिल्पातील शंखाकृती पाहून तिला वैष्णवत्व देण्यात आले आहे हे स्पष्ट आहे. प्रारंभी श्री अथवा लक्ष्मी ही देवता कमलरूपिणी किंवा कमला असूनही ती विष्णुपत्नी नव्हती. पुरुष देवांशी तिला जोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर तिचा कधी कुबेराशी तर कधी गणेशाशीही संबंध कल्पिल्याचे उपलब्ध प्राचीन शिल्पांतून दिसते. कालांतराने ती विष्णुपत्नी या नात्यानेच लोकमानसात स्थिर झाली. लक्ष्मी हे नाव उच्चारल्याबरोबर तिचे पुरुष प्रभुत्व निरपेक्ष स्वतंत्र स्वयंतत्र असे आदिमातृत्व आता आपल्या मनात जागे न होता विष्णुपत्नी म्हणूनच तिचे स्वरूप जाणवते. कमल रूपाशी संवादी असलेल्या लक्ष्मी या नव्या नावातून आणि शंख सान्निध्य योजून अथवा पाहून जाणवलेल्या नव्या रूपातून लज्जा गौरीचे जे नामरूप परिवर्तन साधण्याचा यशस्वी प्रयत्न झाला त्या परिवर्तनाची चिरंतन पुष्टी व्हावी म्हणून रामतीर्थाच्या स्थळ पुराणात एक कथाही मिथ समाविष्ट करण्यात आली. या कथेमुळे लज्जा गौरीच्या मूळ नामरूपाचे, मूळ प्रकृतीचे आणि नव्या उन्नत श्रद्धा केंद्राच्या उभारणीच्या मुळाशी असलेल्या तिच्या बीजभूत महत्त्वाचे विस्मरण घडावे असा स्थळ पुराणाच्या कर्त्याचा उद्देश होता. स्थळ पुराणातली कथा अशी आहे. एकदा वैकुंठात लक्ष्मी आणि भूदेवी या दोघी विष्णुपत्नीचे श्रेष्ठ कनिष्ठतेवरून भांडण झाले आणि भांडता भांडता त्या हातगाईवर आल्या. या भांडणामुळे भगवान विष्णू योगनिद्रेतून जागा झाला. त्याने उजव्या हाताने भूदेवीला आणि डाव्या हाताने लक्ष्मीला धरून बाजूला केले. आपल्या पतीने आपल्याला डाव्या हाताने धरले आहे हे पाहून लक्ष्मी
त्याच्यावर अधिकच संतापली आणि मज नको असा भरता असा त्रागा करून भूलोकी आली. ती मग रामक्षेत्रात आली आणि रामेश्वर आनंद नायकीला पूजून पापनाशनीच्या दक्षिण तीरावर आग्नेयेकडील पद्मालय स्थानी तप करीत राहिली. आनंद नायकीला प्रसन्न करून तिच्या कृपेच्या बळावर श्री विष्णूला पूर्ण वश करून घेणे हा तिच्या तपाचा हेतू होता. तिच्या तपाचरणाने आनंदी नायकी तिच्यावर प्रसन्न झाली. समोर प्रकट झालेल्या आनंद नायकीकडे तिने वरदान मागितले. भोगी मांत्रिका अधीन तैसा विष्णू मदधीन होवो द्या तव कृपेने श्री रामशंकरी गे. आनंद नायकीने हे उपेक्षित वरदान देताच विष्णू विरहाने तळमळू लागला आणि वैकुंठ सोडून लक्ष्मीचा शोध घेत घेत तिच्या जवळ आला. लक्ष्मीला तिचे सौभाग्य अधीन होऊन भेटले. तिने या ठिकाणी जे तीर्थ प्रवाहित केले आहे त्याचे नावही सौभाग्यदायिनी असे स्थळ पुराणात नोंदवले आहे. इथल्या पावित्र्य संभाराचा अधिष्ठाता जो स्वयंभू रामेश्वर त्याला एका आरतीत लक्ष्मी सौभाग्य असे विशेषण वापरले आहे. मौखिक परंपरेतील पूर्वस्मृती. मौखिक परंपरेतील पूर्वस्मृती. लज्जागौरीच्या नावात, रूपात आणि चारित्र्यात असे जाणीवपूर्वक परिवर्तन घडवून तिला वैष्णव रूप देण्याचा आणि शैव परिवारात एका कृपांकित देवतेचे गौण स्थान देण्याचा असा प्रयत्न होऊनही मौखिक परंपरेत मात्र तिच्या मूळ रूपाची आणि मूळ चरित्राची स्मृती टिकून राहिलेली आढळते. हे स्थान मला दाखवण्यासाठी माझ्याबरोबर आलेले श्री शामराव इनामदार म्हणाले की देवीच्या शरीराचा हा खालचा भाग आहे अन वरचा शिराचा भाग जवळच ककमरी या गावी आहे. हे त्यांचे विधान ऐकताच आपण लज्जागौरीची कहाणी ऐकत आहोत याचे मला समाधान लाभले. लज्जागौरी ही भूदेवी आहे. मानवी मातृरूपात घडलेली महामाता आहे आणि ती रेणुका, यल्लम्मा, जोगुळांबा इत्यादी नावांनी पूजली जाते हे मला आठवले. रेणुका हे भूमिवाचक नाव असल्यामुळे परशुरामाने केलेल्या मातृवधाची कथा या भूदेवीशी निगडीत केलेली आहे हेही मला आठवत राहिले. तसेच परशुरामाने रेणुकेचा शिरेच्छेद केल्यानंतर तिच्या शिरोविहीन मूर्तीची पूजा रेणुका, यल्लम्मा, जोगुळांबा, लज्जागौरी इत्यादी नावांनी होत राहिली, तर शिरोभागाची पूजा मातंगी या नावाने होत राहिली असे स्पष्टीकरण लज्जागौरीच्या अनेक उपासना केंद्रात दिले जाते हेही मला या संदर्भात जाणवत राहिले. त्याचमुळे श्री शामराव इनामदारांचे हे विधान ऐकताच मला लज्जागौरीची आणि तिच्याशी निगडीत असलेल्या परशुराम कथाचक्राची ओळख पटली. दाशरथी राम नव्हे, भार्गव राम. मौखिक परंपरेतील ही पूर्वस्मृती आजही रामक्षेत्रातील क्षेत्रोपाध्यायांच्या घराण्यात जर उत्कट स्वरूपात जागी असलेली दिसते आहे, तर स्थळ पुराणात या क्षेत्राचे नामस्पष्टीकरण दाशरथी रामाच्या संबंधातून दिले जाते, तेही हेतुपूर्वक वेगळे दिल्याचे स्पष्ट होत आहे. हे स्थान जर लज्जागौरीचे म्हणजेच भूदेवी रेणुकेचे उपासना केंद्र असेल तर ते रामतीर्थ म्हणजे परशुराम तीर्थच असायला हवे.
भूदेवीच्या उपासनेने भारलेल्या कोकण गोमंतक भूमीला तिकडच्या अनेक स्थळ पुराणांत संक्षेपाने रामक्षेत्र अशीच संज्ञा वापरली आहे. हे या संदर्भात आपल्याला आठवत राहते. राम हे नाव जसे दाशरथी रामाचा अथवा राघव रामाचा बोध घडवणारे आहे, तसेच ते यादव रामाचा, बलरामाचा व भार्गव रामाचा, परशुरामाचा बोध घडवणारे आहे. स्थळ पुराणात लज्जागौरीची कथा विष्णुपती लक्ष्मीच्या भूमिकेत वर्णिताना लक्ष्मीचा नामनिर्देश अनेकदा भार्गवी या नावाने केला आहे. भार्गवी हे लक्ष्मीचे एक पर्याय नाव अथवा विशेषण असले तरी ते लक्ष्मीच्या संदर्भात अगदी सहजपणे वापरले न जाणारे आडबाजूचे नाव मुद्दाम पुन्हा पुन्हा वापरण्याची प्रवृत्ती स्थळ पुराणकाराला का व्हावी असा प्रश्न मनात डोकावतो आणि मग सहजच असे वाटू लागते की लज्जागौरीची जी पूर्वपरंपरा लुप्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्या परंपरेतील तिचा भार्गव संबंध तर भार्गवी या नावातून सूचित होत नसेल ना. ककमरीची धनगरी देवी. रामतीर्थातील मौखिक परंपरेत उल्लेखिले जाणारे देवीचे शिर ज्या गावी पूजले जाते ते ककमरी हे गाव रामतीर्थापासून फक्त 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. या देवीचा उल्लेख रामतीर्थातील श्री शामराव इनामदारांनी अमाजव या नावाने केला, तर ककमरी येथे देवी मंदिरावर त्या देवीचे नाव श्री अमाजेश्वरी असे लिहिलेले आढळले. शेंदरी तांदळाला शेंदराच्या कवचात रुपयाचे डोळे बसवलेल्या स्वरूपातील ही देवी भोवताली पाना फुलांची रचना करून सजवलेली दिसते. तिच्या पुढे एक पितळी नाग मांडलेला आढळला. धनगर पुजाऱ्यांचा अधिकार असलेली ही देवी ककमरीची ग्रामदेवता असून 13व्या शतकातील एका शिलालेखात तिचा महत्त्वपूर्ण उल्लेख आलेला आहे. हा उल्लेख ज्या शिलालेखात आलेला आहे तो शके 1204 इसवी सन 1282 या वर्षातला असून त्याची उपलब्धी मंगळवेढे येथे झालेली आहे. कोणासिद्धनाथाने कवठे आदी 6 गावे चांडिकाई प्रीत्यर्थ दान दिल्याची नोंद या लेखात केलेली आहे आणि या बाबतीत जो चुकेल म्हणजे देवीच्या सेवेत जो कसूर करील त्याला केकममिरी देवीची आण घातलेली आहे. केकममिरी देवी म्हणजे ककमरी येथील देवी. ककमरीच्या देवीची आण तत्कालीन लोकमानसात एखाद्या अनुल्लंघनीय आज्ञे इतकी महत्त्वाची होती असे हा लेख सांगतो आहे. रामेश्वराचे रहस्य. लौकिक परंपरेत ककमरीची देवी ही जिचा शिरोभाग मानली जाते ती रामतीर्थातील लज्जागौरी जरी लक्ष्मी या प्रतिष्ठित नावाने ओळखली जाते, स्थळ पुराणातील कथेनुसार ती जरी प्रतिष्ठित भक्तवर्गात विष्णुपत्नी लक्ष्मी म्हणूनच ओळखली जाते, तरी प्रत्यक्षात रामतीर्थातील रामेश्वर आनंद नायकीच्या वैभवाच्या तुलनेचे तिचे स्थान अत्यंत गौण आहे, उपेक्षितही आहे. तिचे मूर्तिशिल्प कलात्म, प्रतिकात्म अन चिरंतन मातृत्वाचा विराट आशय व्यक्त करणारे असले तरी आज ती स्थानिक स्त्रीवर्गाच्या प्रासंगिक उपासनेवर संतुष्ट राहणारी एक स्थानीय गौण देवता उरलेली आहे. तिच्या मूर्तीच्या महिरपीवर अन महिरपीत सुशोभित झालेल्या कमळांवर जागोजागी हळदी कुंकवाचे जे लेपन दिसते आहे ते तिच्या सौभाग्यदायिनी अन संतानदात्री या वैशिष्ट्यांचे प्रत्यंतर घडवीत असते.
लौकिक परंपरेने या लक्ष्मी नामक लज्जा गौरीच्या उपासनेतला आणखी एक भाग्यक्षण अजून राखलेला आहे. तो भाग्यक्षण आहे रामेश्वर लक्ष्मी भेटींचा. दिवाळीत प्रतिवर्षी रामेश्वर पालखीत विराजमान होऊन लक्ष्मीच्या भेटीला येतो. रामेश्वर आणि लक्ष्मी यांच्या भेटीचा हा सोहळा दिवे पाजळून साजरा केला जातो. आज रामतीर्थावरील लोकमानस या भेटीचे वर्णन भावा बहिणीची भेट म्हणून करते. याच देवीतून उन्नत रूप पावलेली रामेश्वराची प्रिया आनंद नायकी त्याच्या पश्चातभागी गुहालयात वैभवाने नांदत असली तरी ही मूळची देवी नव्या श्रद्धाव्यूहात विष्णुपत्नी लक्ष्मी मानली गेल्यामुळे पुढे बहिणीच्या सात्विक नात्यानेच रामेश्वराच्या भावविश्वाशी तिचा संबंध राहणे अपरिहार्य होते. खुद्द रामेश्वरही मूळचा एखादा स्थानीय लोकदेव असेल का? जसा श्रीशैलावर चेंचू जमातीचा जामात असलेला मल्लांना हा 12 ज्योतिर्लिंगातील प्रतिष्ठित मल्लिकार्जुन शिव बनला, जसा विजयनगरमध्ये विरण्णाचा विरूपाक्ष झाला, तसाच याही ठिकाणचा एखादा लोकप्रिय स्थानिक देव शिवरूप पावला नसेल ना? धनगरांचा पूजाधिकार सांभाळणारी ककमरीची देवी ज्या जिव्हाळ्याने रामतीर्थातील या लक्ष्मीशी आजही नाते राखून आहे, त्याच जिव्हाळ्याचे नाते या मूळच्या लोकदेवाचे असेल का? आज तरी या प्रश्नांना निर्णायक उत्तरे देता येणार नाहीत. स्थळ पुराणात सप्तकोटी महामंत्र हेची जया महागात्र 1270 असा एक ओझरता परंतु अत्यंत महत्त्वाचा उल्लेख आलेला आहे. सप्तकोटी महामंत्र म्हणजे येळकोट येळकोट हा गजर, हा मैलाराचा गजर आहे हे आपल्याला चांगले माहीत आहे. मैलार खंडोबा हा स्थळ पुराणातून सर्वत्र शिवावतार मानला गेला आहे. म्हणूनच या मंत्राच्या उल्लेखाच्या झरोक्यातून अज्ञात भूतकाळाच्या गूढ गह्वरात आपण दृष्टी टाकली तर कदाचित आजच्या रामेश्वराचे मूळ रूप सप्तकोटी या परमप्रिय महामंत्राच्या गजरात म्हणजे येळकोट येळकोट या कंचवीरांच्या आणि वाघ्यांच्या गजरात भांडाराने उडावरलेले दिसेलही. या मूळ रूपाच्या पूर्ण दर्शनासाठी अधिक प्रमाणांचा प्रकाश हवा आहे. तोवर आपली दर्शनाची उत्कंठा आवरून धरायला हवी. रामतीर्थात मूळच्या लोकप्रिय उपासनांना उच्च शैव धर्माचे रूप देण्याचे श्रेय ज्यांच्याकडे जाते त्या शैवाचार्यांच्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्या राज्यकर्त्यांच्या नोंदी आपल्याला इथल्या शिलालेखांत आढळतात.